हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला पिको फॉल कसा करायचा ते बघणार आहे. तर इथे बघा, मी हा फॉल धुवून घेतला आहे आणि याला थोडं प्रेस सुद्धा केलेलं आहे. आता इथे मी धागा भरून घेत आहे. तर आपल्याला फॉल लावण्यासाठी सेम कलरचा धागा वापरायचा आहे. तर इथे बघा, ही माझी उषाची मशीन आहे पिकोची. तर तुमच्याकडे कोणती मशीन आहे कमेंट मध्ये सांगा. तर हे बघा, या साडीला एक साईडला गोंडी आहे पदराला. तर आपल्याला फक्त एक साईडलाच पिको करायचा आहे आणि आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे. तर आता इथे बघा, काटावर काय करायचं आहे, थोडस आपल्याला डबल फोल्ड करून सोडून द्यायचा आहे कपडा. आणि इथे असं या प्रकारे आपल्याला पिको करून घ्यायचा आहे. आता इथे थोडेसे सेटिंग बिघडलेले आहे माझ्या मशीनची, ते मी व्यवस्थित करून घेत आहे, जेणेकरून आपला पिको व्यवस्थित आला पाहिजे. आणि या साडीचे खूप सारे धागे निघत आहेत, तर इथे थोडस अवघड जात आहे मला, पण तरी पण आपला पिको छान आलेला आहे. तर या प्रकारे बघा, आपल्याला पूर्ण काठाला पिको करून घ्यायचा आहे. तरी बघा, या प्रकारे आपल्याला इकडून असं एक बोट ठेवायचं आहे, जेणेकरून कपडा आपला सरकला नाही पाहिजे. आणि समोरचा आपला दुसऱ्या डाव्या हाताने आपल्याला समोर ओढत घ्यायचा आहे जो आपला काठ आहे तो. याने काय होणार, आपला पिको एकदम व्यवस्थित आणि एकसारखा येणार आहे. तर हे बघा, आपल्या इथे या प्रकारे पिको तयार झालेला आहे. आता इथे काय करायचं आहे, हे इथे आपण डबल फोल्ड करून थोडस सोडून दिलं होतं, तर याला इथे सरळ बाजूने असा पिको करून घ्यायचा आहे. तर सरळ बाजूने ठेवायचं आहे इथे. तर हे बघा, आता एकसारखा आपला पिकोचा काठ झालेला आहे तयार. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, खालच्या साईडने 10 ते 12 इंच साईडले आपल्याला कपडा सोडून द्यायचा आहे. आणि आता एक काठ आपल्याला ठेवून घ्यायचा आहे फॉलचा. तर एखाद वेळी काय होते, असा जाड काठ येतो एक साईडला, तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा हाताने वरची शिलाई हाताने करतो, तर ते सुई घुसत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, जर जाड काठ असेल तर आपल्याला तो पिको मध्ये घ्यायचा आहे. तर इथे बघा, मी असं एकदम काटावर इथे ठेवून घेतला आहे आणि ओढत ओढत पूर्ण साडीला फॉल लावून घेत आहे या प्रकारे. तर इथे बघा, आपल्याला एका हाताने व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे कपडा आणि एका हाताने समोर ओढत घ्यायचा आहे. तर एकसारखा आपला पिको आला पाहिजे आणि फॉल पण व्यवस्थित आपला साडीच्या बाहेर नाही निघला पाहिजे, एकदम काटावर आला पाहिजे. तर या प्रकारे बघा, आता इथे पूर्ण जोडून घेत आहे मी फॉल. जर अशा पद्धतीने जर तुम्ही पिको फॉल केले, तर खूप लवकर पिको फॉल होणार आहे आणि कंटाळा सुद्धा येणार नाही अजिबात. आता हे बघा, आपलं पूर्ण लावून झालेला आहे फॉल. तर आता काय केलं आहे मी, इथे बघा, हे धागे वगैरे कट केले आहे जे वरच्या साईडने दिसतात आपल्याला. आता इथे एक टेबल घेतला आहे, टूल छोटा, जो आपला बसायचा असतो तो, आणि त्याच्यावर असं या प्रकारे साडी ठेवून घेतली आहे. तर मी अशाच प्रकारे कोणत्या पण साडीला फॉल लावते आणि खूप लवकर इथे आपला फॉल लावून तयार होतो आणि अजिबात साडीला झोल वगैरे येत नाही. तर या पद्धतीने तुम्ही पण लावून बघा, खूप चांगल्या पद्धतीने आपला फॉल लावून तयार होतं. तर इथे या प्रकारे मी असा धागा टाकून घेतला आहे सुईमध्ये. तर धागा मी डबल मध्येच वापरते. तर आता साईडने मी इथे चेअरवर बसले आहे आणि या प्रकारे असा इथे एका हाताने आपल्याला पूर्ण फॉल व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आहे प्रेस करून, आणि एका हाताने बघा असं आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यायची आहे. तर कोणी कोणी काय होते, असं खालच्या साईडनं करते, जसं तुरपाई करतो आपण तसं. पण मी इथे असं डायरेक्ट शिलाई, आपण जसं हात शिलाई करतो तसं करत आहे. तर आपल्याला असं ओढत ओढत घ्यायचं आहे पूर्ण
हाताने आपल्याला कपडा पूर्ण फॉलचा आणि साडीचा बरोबर ठेवून घ्यायचा आहे. आणि या प्रकारे पूर्ण साडीला आपल्याला असा फॉल लावून घ्यायचा आहे. आता धाग्याचा जो घेतलाय मी सुईमध्ये, तर एक काठ मोकळा ठेवला आहे. त्याने काय होणार, आपल्याला धाग्याला सुद्धा गाठ पडणार नाही. तर इथे बघा आता मी दाखवलं आहे, तर इथे अजिबात वरच्या साईडने आपल्याला झोल वगैरे दिसत नाही आहे आणि एकदम आपल्याला व्यवस्थित लागत आहे. तर थोडस लावून आपल्याला चेक करायचं आहे की जर साडीला झोल वगैरे आला तर आपल्याला तेवढा खोलून परत लावायचा आहे. तर इथे आपलं एकदम व्यवस्थित आलेलं आहे. आणि तसं पण ही साडी थोडी कडकच आहे, तर याला झोल पडण्याची शक्यता खूप कमी असते. तर हे बघा, आता या पद्धतीने पूर्ण आपला फॉल आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. आता हे असं बसून टूलवर ठेवून मला खूप सोपं जाते करायला. अजिबात कंटाळा सुद्धा नाही येत आणि पटपट होते आणि साडीला झोल येत नाही कुठेच. याने काय होते, लवकर लवकर होते आणि आपल्याला आळस किंवा कंटाळा नाही येत. तर हे बघा, आता अशाच प्रकारे मी पूर्ण फॉल लावून घेत आहे. तर आपल्याला कपडा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे, कारण की आपला एक जो डावा हात आहे तो आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आता इथे बघा, एक धागा मोकळा आहे सुईमधला, एक लेअर, आणि एका लेअरला इथे गाठ आहे. तर अशा पद्धतीने जर धागा टाकून घेतला सुईमध्ये, तर धाग्याला सुद्धा गाठ पडणार नाही आणि धागा तुटणार सुद्धा नाही. तर आता इथे संपत आलाय, थोडासा क आहे तर तो घडी घडी निघून जात आहे, म्हणून मी तो डायरेक्ट गाठ मारून घेतली आहे. आता बघा, वरच्या साईडने दाखवते, इथे एकदम व्यवस्थित आपला चांगला फॉल लावून तयार झालेला आहे. आता इथे बघा, धागा कशा प्रकारे टाकला आहे मी. एक साईड मोकळी ठेवली आहे बघा. आता इथून पुन्हा आपल्याला सुरुवात करायची आहे. तर खूपच सोपी पद्धत आहे ही फॉल लावण्याची आणि खूप लवकर फॉल लावला जातो. तर इथे बघा, आता या काटावर आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आणि या प्रकारे पूर्ण हात शिलाई करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला काटावर 2 गाठ मारून घ्यायचे आहे पक्की, जेणेकरून धागा आपला निघला नाही पाहिजे. काही धागे वगैरे असतील तर ते कट करून घ्यायचे आहे. तरी बघा, अजिबात झोल पडला नाही आणि वरच्या साईडने सुद्धा दिसत सुद्धा नाहीये. एकदम व्यवस्थित आपला फॉल लावून झालेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला पद्धत नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.